विद्यार्थी मित्रांनो, जोसा राउंड 1चे अलॉटमेंट झालेले आहेत व आता अलॉटमेंट झाल्यानंतर किंवा अलॉटमेंट नाही झालं त्यानंतर समोरच्या काय स्टेप्स करायच्या आहेत त्याच्याबद्दल आता मी माहिती देणार आहे. तर जोसा राउंडचं 1चं अलॉटमेंट 13 जून 2026ला रिलीज झालं आहे. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की आम्ही समोर काय करावं? तर सगळ्यात पहिली प्रोसेस आहे सीट ॲक्सेप्टन्स. सीट ॲक्सेप्टन्स करताना विद्यार्थ्यांना 3 ऑप्शन्स तिथे मिळतात. फ्रीज, फ्लोट आणि स्लाईड. फ्रीजचा अर्थ मला जे कॉलेज अलॉट झालं आहे तिथे ॲडमिशन घ्यायची आणि मला समोरच्या कोणत्याही राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही आहे. फ्लोटचा अर्थ मला याला बुक करायचं आहे नेक्स्ट राउंडमध्ये जायचं आहे. आणि स्लाईडचा अर्थ मला जे इन्स्टिट्यूट मिळालं आहे त्याच इन्स्टिट्यूटची दुसरी ब्रांचसाठी मला वरती जायचं आहे. या 3 पैकी जो काही तुम्ही निवडला आहे ऑप्शन, तो ऑप्शन निवडल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते डॉक्युमेंट अपलोड. प्रत्येक विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट कंपल्सरीली अपलोड करायचे आहे. त्याच्या लॉगिनमध्ये जे डॉक्युमेंटचे ऑप्शन्स दिले आहेत ते सगळे डॉक्युमेंट त्याला अपलोड करायचे आहे आणि हे कंपल्सरी प्रोसेस आहे. आणि त्यानंतर तिसरी स्टेप जी आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स फी भरायची आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी. तर कॅटेगरीनुसार तिथे सीट ॲक्सेप्टन्स फी दिलेली आहे. ही सगळी करण्याची प्रोसेस 26 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा 26 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना ह्या तिन्ही स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. राउंड 2 मध्ये मग विद्यार्थी फ्लोट जर करत असेल तर त्याच्या वरच्या ऑप्शनसाठी बघितला जाणार. राउंड 2 मध्ये विद्यार्थी चॉईसेसमध्ये चेंज करू शकत नाही, त्यांचे प्रेफरन्स चेंज करू शकत नाही. त्यांना जे अलॉट झालं आहे त्याच्या वरच्या राउंडसाठीच त्याच्या वरच्या कॉलेजेससाठीच ते बघू शकतात. अशाच माहिती अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा आणि काही अडचण असेल तर आमच्या सेंटरला व्हिजिट करा. धन्यवाद.